नमस्कार, मी नम्रता पाटील रसोईमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आणि आज मी आपल्याला दाखवणार आहे बेसन बर्फी। याला मोहन थाळ पण म्हणतात। आणि बऱ्याच वेळा बेसनची बर्फी बनवताना काही ना काही प्रॉब्लेम येतातच। तर आज मी जो व्हिडिओ दाखवणार आहे ते बघितल्यानंतर तुम्हाला अजिबात प्रॉब्लेम येणार नाही। चला तर आपण फटाफट रेसिपीला सुरुवात करूया। बेसन बर्फी बनवण्यासाठी मी इथे 2 वाट्या फुल दाबून बेसन घेतलं आहे। वजनाने बघितलं तर 250 ग्रॅम बेसन आहे हे। आणि याच्यामध्ये घालायचं आहे 2 चमचे पातळ केलेलं तूप। गरम तूप नको आहे। 2 मोठे चमचे घेतले आणि 2 मोठे चमचे दूध घ्यायचं आहे रूम टेम्परेचरचं। आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। याने बेसनमध्ये दाणे तयार होणार। आपल्याला दाणेदार बर्फी बनवायची आहे। आणि 2 हाताने असं चोळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि आता आपण झाकण ठेवून 15 मिनिटं मुरत ठेवायचं आहे। आपले 15 मिनिटं झाले आहेत आणि बेसन चांगलं मुरलं आहे। परत मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपण ना चाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। चाळायला थोडा वेळ लागतो। मी सगळं पीठ आता चाळून घेते। हे बघा, जरा सुद्धा आपण बेसन वाया घालवलं नाहीये। अशा पद्धतीने चाळून घ्यायचं आहे। आणि आता आपण बेसन भाजून घेऊया। मी ज्या वाटीने बेसन घेतलं आहे त्याच वाटीने आपण अर्धी वाटी तूप घेतलंय। तूप थोडंसं पातळ झालं की आपण बेसन टाकून घेऊया चाळलेलं। आपल्याला नंतर अजून तूप लागणार आहे। सुरुवातीला थोडं कमीच टाकायचं। भाजून घेऊया चांगलं। याच्यामध्ये आपण थोडंसं अजून तूप टाकूया। 2 चमचे मी तूप टाकते म्हणजे लवकर भाजलं जाईल। बेसन आपलं लवकर भाजलं जाईल। आणि चांगला कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे लो फ्लेमवर। जरा सुद्धा करपवून द्यायचं नाहीये। बघा, अशा पद्धतीने फटाफट भाजून होतं। बेसन आपलं छान भाजून झालं। आता कलर चेंज झालाय त्याचा। गॅस बंद करायचा आता आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे बेसन। पाक करून घेऊया। ज्या वाटीने आपण बेसन घेतले त्याच वाटीने 1 वाटी पाणी घ्यायचं आहे। आणि त्याच वाटीने आपल्याला पाऊण वाटी साखर घ्यायची आहे। हे परफेक्ट मेजरमेंट आहे। आणि आता चांगल्याला उकळी येऊन देऊया। पाक करून घ्यायचा आपल्याला। आता पाक चेक करायचा। अजून झालेलं नाही आपला पाक। आणखीन थोडंसं उकळून देऊया। परत चेक करायचं आहे। आता जवळजवळ पाक होत आलाय। अजून आपल्याला एक मिनिट लागेल। एक तारी पाक करायचा आहे। दोन्ही बोटं एकमेकांना चिकटली की समजायचं पाक आपला तयार झालाय। हे बघा, तार यायला लागली बारीकशी। पाक तयार झालाय। गॅस बंद करायचा आहे। खूप जास्त टाईट नाही व्हायला पाहिजे। आणि जे बेसन आहे ते मी मधून मधून थोडं हलवून घेतलं, थोडंसं थंड करून घेतलं। आणि आता हा गरम गरम पाक याच्यामध्ये टाकायचा आहे। आणि नेहमी आधी बेसन भाजून त्याच्यानंतरच पाक करायला घ्यायचा आहे। दोन्ही बाजूला दोन्ही ठेवायचं नाहीये पाक करायला आणि बेसन भाजायला। आणि चांगलं अगदी 2 मिनिटात आपण नुसतं हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। 2 मिनिटात आपलं मिश्रण टाईट होत जाईल। ह्याच्यामध्ये घालायची आहे 1 चमचा सुंठ। सुंठ बेसन आहे त्याच्यामुळे सुंठ घाला म्हणजे पोटाला त्रास होत नाही आणि वाताचा पण त्रास कमी होतो सुंठीमुळे। आणि 1 चमचा वेलची जायफळ पावडर वापरली आहे। आणि आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे।
अशा पद्धतीने मिश्रण आता एकदम टाईट टाईट होत जाणार। त्याच्यामुळे सतत हलवत राहायचं आहे। मिश्रण आपलं चांगलं आता टाईट झालं आहे। आता केक टीनमध्ये आपण काढून घ्यायचं आहे, नाही तर इथेच टाईट होईल कढईमध्ये। याच्याऐवजी तुम्ही ताटात सुद्धा घेऊ शकता, गोलवाल्या ताटात। थोडं छोट्या साईजचं ताट घ्या। याला तूप लावण्याची गरज नाही आहे भांड्याला, बेसनमध्ये ऑलरेडी तूप आहे आपल्या। आणि सगळीकडे सेट करून घ्यायचं असं। आणि याच्यामध्ये थोडंसं आपण पिस्ता लावणार आहोत गार्निशिंगसाठी। अगदी नाही लावलं पिस्ता तरीसुद्धा बेसनची बर्फी तितकीच चांगली लागणार आहे। आणि थोडंसं असं दाबून घ्यायचं। आणि आता आपण याला सेट करायला ठेवून देऊया। मस्तपैकी आपली बेसनची बर्फी सेट झाली आहे। आता आपण कट करून घेऊया। आपल्या आवडीनुसार कापून घ्या, छोटे मोठे पीस जसे आवडतील तसे। हे बघा, मस्त बर्फी आधी हातात एकदम ठेवल्याबरोबर असं तुटेल अशी बर्फी तयार झाली आहे। अगदी मिठाईवाल्यासारखी बर्फी आपली बेसनची बर्फी तयार झाली आहे। तोंडात टाकताच विरघळते। तुम्ही नक्की बनवून बघा। जे मी मेजरमेंट सांगितले त्याच पद्धतीने घ्या आणि तशीच बनवा। तुमची पण बर्फी अशीच बनेल। आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।